नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. डेंटल अलायनर, समज आणि गैरसमज या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्याच्या प्रसिद्ध ऑर्थो डेंटिस्ट आणि स्माइल स्पेशलिस्ट डॉक्टर प्रियांका सावकार नावले. मॅडमचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. डॉक्टरांशी चर्चेला सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रियांका या पुण्यात गेल्या 9 वर्षांपासून रुग्णसेवा देत आहेत. पुण्यातील 35 पेक्षा अधिक डेंटल क्लिनिकच्या अनेक रुग्णांच्या ब्रेसेस ट्रीटमेंट त्या करतात. यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत सुद्धा आहेत. तसंच या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर प्रियांका यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या डेक्कन डेंटल क्लिनिक हे पुण्यातील प्रसिद्ध क्लिनिक म्हणून गणलं जातं. तसंच त्यांच्या या क्लिनिकमध्ये लिंग्वल ब्रेसेस, इनव्हिजिबल ब्रेसेस, डेंटल इम्प्लांट हे आधुनिक उपचार सुद्धा दिले जातात. 10 पेक्षा अधिक BDS आणि MDS डॉक्टरांची टीम सुद्धा त्यांच्याकडे काम करते. सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटीज पर्यंत अनेकांना डॉक्टर प्रियांका यांनी परफेक्ट स्माइल डिलिव्हर केलेला आहे. डेंटल टुरिझम याद्वारे त्यांनी अनेक फॉरेनर तसंच NRI पेशंट्सची ट्रीटमेंट अत्यंत कमी काळात अल्पावधीत पूर्ण केलेली आहे. स्माइल फॉर ऑल हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. डॉक्टर, खरं तर डेंटल आयलायनर्स म्हणजे नेमकं काय असतं? डेंटल अलायनर्सबद्दल काही सांगण्याच्या आधी मला थोडं ब्रीफिंग करावं असं वाटतं. डेंटल अलायनर्स किंवा ब्रेसेस ह्या ज्या उपचार पद्धती आपण बोलतो ह्या ऑर्थोडॉन्टिक्स या फील्डमध्ये येतात. दंतवैद्यक शास्त्रात 7 मेजर फील्ड आहे. त्यामधलं ऑर्थोडॉन्टिक्स हे एक फील्ड आहे जे दातांची रचना, त्यांच्याबरोबर असलेल्या जबड्याची रचना आणि त्यामुळे होणारी चेहऱ्याची रचना यांचा एकत्रितपणे अभ्यास करत असतं. स्माईलचा रोल आपल्या चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये फार महत्त्वाचा आहे. सुंदर हास्य असल्यावर चेहरा सुंदर दिसत असतो. सुंदर हास्यामुळे कॉन्फिडन्स बूस्ट होत असतो. तर हे स्माईल जेव्हा आम्ही डिझाईन करतो त्यामध्ये जेव्हा दातांची अलाइनमेंट हा करण्याचा विषय येतो त्यामध्ये डेंटल ब्रेसेस आणि अलायनर्स या उपचार पद्धती येतात. त्यातलं डेंटल ब्रेसेस म्हणजे ही ट्रेडिशनल उपचार पद्धती आहे ज्यामध्ये दातांच्या सरफेसवरती ब्रॅकेट्स लावले जातात. त्याला क्लिप्स किंवा पिना म्हणतात आणि त्यातनं मग एक वायर पास होते. वायरच्या साहाय्याने प्रत्येक दाताला एका विशिष्ट पोझिशनला नेलं जातं आणि दातांची अलाइनमेंट केली जाते. तर ट्रेडिशनल जे ब्रेसेस आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल टाईप्स आहे, ज्यामध्ये ब्रेसेस हे कुठल्या मटेरियलपासून बनलं जातं त्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. ज्यामध्ये टिपिकल मेटल ब्रेसेस किंवा सिरामिक ब्रेसेस असतात. मेटल ब्रेसेस हे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असतात आणि सिरामिक ब्रेसेस हे ग्लाससारख्या मटेरियलपासून बनलेले असतात. ब्रेसेस दातांवरती लावून ट्रीटमेंट करण्याच्या उपचार पद्धतीमध्ये अजून एक फरक असतो. दाताच्या कुठल्या सरफेसवर ब्रेसेस अप्लाय केले जातात त्यानुसार त्याचं अजून एक वर्गीकरण होतं. दाताच्या जर बाहेरच्या सरफेसवर म्हणजे बाहेरून दिसून येणाऱ्या सरफेसवर जेव्हा ब्रेसेस लावले जातात त्याला लेबियल ब्रेसेस म्हटलं जातं आणि सेम ब्रेसेस जेव्हा आतून बसवले जातात त्याला लिंग्युअल ब्रेसेस म्हटलं जातं. याच पद्धतीने अजून एक प्रकार येतो ज्यामध्ये वायर ही ब्रेसेसमध्ये कशा पद्धतीने अडकवली जाते त्यानुसार त्याचं एक वर्गीकरण होतं. त्याला म्हणतात सेल्फ लायगेटिंग ब्रॅकेट आणि बाकीचे येतात ते रेग्युलर ब्रॅकेट्स. तर ब्रेसेसला एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून डेंटल अलायनर्स ही उपचार पद्धती आत्ता नवीन आलेली आहे. ऑल्टरनेटिव्ह मी यासाठी म्हणेल की ब्रेसेस ट्रेडिशनली खूप वर्षांपासून वापरले गेलेत आणि आत्ता रिसेंटली मी म्हणेल एक 10 वर्षांपासून अलायनर्सची उपचार पद्धती मार्केटमध्ये आलेली आहे. तर यामध्ये ट्रान्सपरंट प्लास्टिकचे ट्रेस दिले जातात जे प्रत्येक पेशंटनुसार त्यांच्या दातांच्या ठेवणीनुसार कस्टमाइज केले जातात. प्रत्येक पेशंटसाठी हे कस्टमाइज असल्यामुळे त्यांचं फिटिंग एकदम परफेक्ट असतं. ते बसायला एकदम व्यवस्थित बसतात आणि ब्रेसेसमुळे होणारे जे बाकीचे त्रास आहे ते ह्या अलायनर्समुळे आपल्याला टाळता येतात. तर अलायनर्स म्हणजे नक्की काय हे थोडक्यात सांगायचं झालं तर हे CAD/CAM जनरेटेड असं डेंटल अप्लायन्स आहे जे प्रत्येक
पेशंटसाठी कस्टमाइज केलं जातं आणि त्याचे मल्टिपल सेट्स पेशंटला दिले जातात, जे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम पेशंटला वापरायचे असतात. कमीत कमी मी म्हणेल एक 15 दिवस तरी घालावे लागतात. 15 दिवसांनंतर तुम्हाला तुमचा नेक्स्ट सेट घालायचा असतो. प्रत्येक पेशंटसाठी हे नंबर ऑफ सेट्स वेगळे असतात. काही पेशंटच्या अलायनरची पूर्ण ट्रीटमेंट ही 10 सेटची असू शकते, तर एखाद्या पेशंटची 40 सेटची पण असू शकते. आणि हे अलायनर जे असतात, जे एव्हरी 15 डेज त्यांना चेंज करायचे असतात. 10 सेटवाल्या पेशंटची ट्रीटमेंट ही 5 महिन्यात कंप्लीट होते आणि तेच जर 40 सेटवाल्या पेशंटची ट्रीटमेंट असेल तर त्याला 20 महिने लागतात. तर हे प्रत्येक पेशंटवर डिपेंड करतं की त्यांचा प्रॉब्लेम कसा आहे, त्यांना किती नंबर ऑफ सेट्स लागणार आहे आणि त्यावरनं त्यांचा टोटल ड्युरेशन ठरत असतो. तर डेंटल अलायनर्सबद्दल ही थोडक्यात माहिती झाली. डॉक्टर, तुमच्या बोलण्यात ना डेंटल अलायनर्स सुद्धा येतात आणि डेंटल ब्रेसेस सुद्धा येतात, तर हे दोन्ही सारखंच आहे का यात काही फरक आहे? यांच्यामध्ये खूप ट्रिमेंडस फरक आहे. दोघांमध्ये खूपच जास्त फरक आहे. डेंटल ब्रेसेस म्हणजे जर तसं सांगायला गेलं तर ट्रेडिशनली आपण इतक्या दिवसांपासून जे लहान मुलांच्या दातांवर लावलेलं बघतो, वायर्स किंवा क्लिप्स म्हणतो, त्यांना डेंटल ब्रेसेस म्हटलं जातं. आणि अलायनर्स हे ट्रान्सपरंट ट्रेज असतात, जे शक्यतो घातलेले, कुणी घातले जरी असतील तरी 1.5 फुटावरच्या अंतरावरनं सुद्धा दिसून येत नाही की यांच्या तोंडामध्ये कुठलं ओरल अप्लायन्स आहे. यांचे प्रामुख्याने बरेच फरक आहे. त्यातला सगळ्यात मोठा आणि पहिला महत्त्वाचा फरक म्हणजे विजिबिलिटीचा आहे. डेंटल ब्रेसेस हे दिसून येतात. जरी मी आधी सांगितलं की सिरामिकचे ब्रेसेस येतात जे ग्लाससारख्या मटेरियलपासून बनलेले असतात, त्यांची विजिबिलिटी 2 मेटल ब्रेसेसपेक्षा कमी असते, तरी 1-2-2.5 फुटावरनं कळतं की पेशंटच्या तोंडात काहीतरी आहे. अलायनर्स म्हणजे लिटरली एवढ्या सुद्धा अंतरावरनं कळत नाही. मग हा सगळ्यात मेजर डिफरन्स आहे की विजिबिलिटीचा. आणि विजिबिलिटीच्या ह्या डिफरन्समुळेच अलायनर सध्या एवढं पॉप्युलर अप्लायन्स झालेलं आहे. सेकंड डिफरन्स येतो ते रिमूवेबल आणि फिक्स्ड अप्लायन्स. ब्रेसेस हे दातांवरती फिक्स केले जातात. डे 1ला जेव्हा तुमच्या तोंडामध्ये ब्रेसेस लावले जातात, ते डिरेक्टली 1 ते 1.5 वर्षाने जेव्हा तुमची ट्रीटमेंट संपते त्यावेळेला ते ब्रेसेस काढले जातात. अलायनरच्या केसमध्ये हे रिमूवेबल आहे. तुम्ही घरी गेल्यावर काढू शकता, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा घालू शकता. हा सेकंड मेजर डिफरन्स झाला की हे रिमूवेबल आहे. ते रिमूवेबल असल्यामुळे त्याचे अजून 2 ॲडेड ॲडव्हान्टेजेस झाले. सिन्स ब्रेसेस आपल्याला काढता नाही येत, त्यामुळे त्याच्यासाठी काही फूड रेस्ट्रिक्शन्स येतात. ब्रेसेसची ट्रीटमेंट जेव्हा पेशंटमध्ये सुरू होते त्यांना आम्हाला क्लिअर कट इन्स्ट्रक्शन द्यावे लागतं की तुम्हाला आता 1 वर्षासाठी हार्ड, स्टिकी, क्रंची फूड खायचं नाही आहे, अदरवाईज ब्रेसेस तुटू शकतात, कारण ते दातांवरती चिटकवलेले असतात. पण अलायनरच्या केसेसमध्ये फूड रेस्ट्रिक्शन ऑलमोस्ट 0 आहे. तुम्ही अलायनर्स काढून तुम्हाला हवे असलेले पदार्थ खाऊ शकता. त्यामुळेच एक चौथा मेजर डिफरन्स येतो की ओरल हायजीन मेंटेनन्सचा. विथ ब्रेसेस ओरल हायजीन मेंटेन करायला थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण वायर्सवरती अडकलेले अन्नपदार्थ काढायला ब्रशच्या साहाय्याने थोडं डिफिकल्ट असतं. तेच विथ अलायनर्स सिन्स ते रिमूवेबल आहेत, तुम्ही रेग्युलर टीथसारखा ब्रश करू शकतात आणि ओरल हायजीन प्रॉपरली मेंटेन करू शकता. याच्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा डिफरन्स आहे प्रेडिक्टॅबिलिटीचा. प्रेडिक्टॅबिलिटी जेव्हा मी म्हणते तर ब्रेसेसच्या ट्रीटमेंटमध्ये एंड रिझल्ट आपल्याला ट्रीटमेंटच्या आधी माहिती नसतो. आपल्याला एंड रिझल्ट डिरेक्टली 1 वर्षाने कळतो की ही ट्रीटमेंट संपल्यावर आता माझे दात असे झाले आहेत. अलायनरच्या केसमध्ये मात्र एक मेजर डिफरन्स आहे की ट्रीटमेंटच्या फर्स्ट स्टेपमध्येच जेव्हा पेशंटचे रेकॉर्ड आमच्याकडे येतात त्याच वेळेला आम्ही त्यांचं व्हिडिओ सायम्युलेशन करतो. ट्रीटमेंटच्या आधीच व्हिडिओ जनरेट झालेले असतात की फायनल पोझिशन दातांची कशी असणार आहे, दात कसे दिसणार आहेत. त्यामुळे ट्रीटमेंटचा एंड रिझल्ट हा ट्रीटमेंटच्या आधीच कळल्यामुळे प्रेडिक्टॅबिलिटी खूप जास्त आहे. सेकंड, आपल्याला रिझल्ट कळतो तर त्यात आम्हाला हे पण कळतं की ह्या पेशंटला 20 सेट लागणार आहे की 10 सेट्स लागणार आहे. तर हा एक मेजर डिफरन्स होतो. नंबर ऑफ सेट्स कळाल्यामुळे अलायनर्सच्या ट्रीटमेंटचा एक्झॅक्ट ट्रीटमेंट ड्युरेशन आम्हाला कोट करता येतो की तुम्ही 6 महिने ट्रीटमेंट चालणार आहे. पण ब्रेसेसच्या केसमध्ये हे आम्हाला एक्झॅक्टली सांगता येत नाही. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांना रफ रेंज द्यावी लागते की 6 महिने तर ±6 मंथ्स तुम्ही कन्सिडर करा. तर हा एक मेजर डिफरन्स होतो की आम्हाला ट्रीटमेंट ड्युरेशन एक्झॅक्टली कळालेला असतो. नंतरचं मी एक म्हणेल की डेंटल ब्रेसेसमध्ये इमर्जन्सीज असतात. इमर्जन्सीज म्हणजे सपोज एखाद्या पेशंटला काही लागलंच तर ब्रेसेस तुटू शकतात.
कडक खाल्लं तर तुटतं, अशा वेळेला वायर टोचायला लागते, मग त्यांना अर्जंट डेंटल फॉलोअपची गरज असते. सिन्स अलायनर्स हे रिमूवेबल आहे, दातांवर चिटकवलेले नाही आहे, तर डेंटल इमर्जन्सीज त्याच्या केसमध्ये ऑलमोस्ट 0 असतात, ज्याच्यासाठी की पेशंटला अचानक आमच्याकडे यावं लागलं असं होत नाही. डेंटल ब्रेसेसला एव्हरी 3 वीक्स फॉलोअप्स रिक्वायर्ड असतात, सिन्स आम्ही टाईटनिंग केल्याशिवाय पेशंटची ट्रीटमेंट पुढे प्रोसिडच नाही होऊ शकत. तेच मी म्हणेल की अलायनर्सच्या केसेसमध्ये ऑलमोस्ट 1 किंवा 2 फॉलोअप किंवा लॉंग डिस्टन्सवरनं पण अलायनरची ट्रीटमेंट सहज कंडक्ट करता येते, कारण ते सेट्स एकदा कुरिअर केले की पेशंट घरी बसल्या ते घालू शकतं. त्याचं फिटिंग व्यवस्थित होत असेल तर त्यांना नेक्स्ट स्टेज 15 डेज नंतर घरी फक्त नेक्स्ट पॅकेट ओपन करून घालायचं असतं. त्यामुळे डेंटल फॉलोअप्स ऑलमोस्ट त्या केसमध्ये 0 होतात. आणि आधी पण मी एक गोष्ट सांगितली की ब्रेसेस हे कस्टमाइज नाही आहे. तुम्हाला जे ब्रेसेस लावले जातील तेच दुसऱ्या माणसाला पण लावता येतात, पण तुमचे अलायनर्स कुणा दुसऱ्याला देता येत नाही. सिन्स ते कस्टमाइज्ड आहेत त्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स फार कमी आहेत. ते एकदम फ्रेंडली अप्लायन्स आहे, कारण तुमच्या दातांवर ते स्नगली फिट होत असतं. आणि अजून एक मेजर डिफरन्स मी सांगेल की ज्या पेशंटचे मेजर सोशल इव्हेंट्स पुढे प्लॅन्ड असतात त्यांच्यासाठी आम्ही ब्रेसेस लावूच शकत नाही, कारण जरी ट्रीटमेंट ड्युरेशन 6 मंथ्सचा असला तरी त्या केसमध्ये ब्रेसेस लावून ते त्यांच्या गोष्टी करून घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा केसेसमध्ये ज्यांचे वेडिंग प्लॅन आहे, एंगेजमेंट्स प्लॅन आहेत, त्यांच्या केसमध्ये अलायनरचा ऑप्शन हा बेस्ट सुटेबल ऑप्शन असतो, कारण ते लावून सुद्धा पेशंट त्यांचं प्री वेडिंग शूट वगैरे मॅनेज करू शकता. वेडिंगच्या दिवशी सुद्धा अलायनर्स घातलेलं कोणाला लक्षात येत नाही. हे सगळे मेजर डिफरन्सेस होते. नक्कीच. तर डॉक्टर प्रियांका यांच्याकडे अनेक जण येतात जे डेंटल अलायनरची ट्रीटमेंट करतात, ब्रेसेसची सुद्धा ट्रीटमेंट करतात, तर त्यापैकी काहींचे अनुभव आपण ऐकूया. माझं नाव शिवांगी आहे आणि माझे दात खूप मागे पुढे असल्यामुळे मी माझी ट्रीटमेंट 5 अलायनर्समधून चालू केली आणि त्यांचे अलायनर्स काढायला खूप सोपे आहेत आणि ते दिसून सुद्धा येत नाही आणि ते आपल्या बजेटमध्ये सुद्धा आहेत. माझे ट्रीटमेंट करताना मला 2-3 महिन्यामध्ये त्याचा खूप फरक जाणवायला लागला आणि मी ही ट्रीटमेंट घेऊन खूप खुश आहे. तर रुग्णांच्या या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. डॉक्टर, आपण आणखी या विषयावर चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण डेंटल अलायनर्स समज आणि गैरसमज या विषयावर चर्चा करतो आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रियांका. डॉक्टर, खरं तर असाही एक समज असतो की ज्यांना तारा लावलेल्या असतात खूप प्रचंड वेदना होत असतात, खाण्यावर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे रिस्ट्रिक्शन येतात, मात्र डेंटल अलायनर्सच्या बाबतीत असे काही गैरसमज आहेत, ते कसे काय आपल्याला दूर करता येतील? डेंटल अलायनर्सबद्दल पण खूप सारे गैरसमज आहे. त्यातला सगळ्यात पहिला गैरसमज मी म्हणेल की हे फक्त बच्चूंमध्ये किंवा टीनेजर्समध्येच केले जातात, तर हा फार मोठा गैरसमज आहे. डेंटल अलायनर्स अगदी 13 वर्षांच्या मुलांपासून तर प्रौढांपर्यंत करता येतात. तुमच्या हिड्यांची कंडिशन, दातांची कंडिशन आणि बोनची कंडिशन जर चांगली असेल तर सहज डेंटल अलायनरची ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकताय. 13 वर्षानंतर नॉर्मली आपल्या तोंडामध्ये सगळे परमनंट टीथ आलेले असतात. त्यावेळापासून तर मी म्हणेल अगदी 55-60 वयापर्यंत जरी तुम्ही असाल तरी अलायनर्सची ट्रीटमेंट ही करता येते. तर हा एजचं एक मिसकन्सेप्शन होतं की एका पर्टिक्युलर एजलाच अलायनरची ट्रीटमेंट होऊ शकते. तसंच एक दुसरं मेजर मिसकन्सेप्शन आहे की अलायनरची ट्रीटमेंट ही सगळ्या प्रॉब्लेमसाठी नाही होऊ शकत, म्हणजे फक्त फटा असतील तर क्लोज करायला अलायनर्स वापरता, हा पण फार मोठा गैरसमज आहे. अलायनर्सच्या साहाय्याने सगळे डेंटल अलाइनमेंटचे प्रॉब्लेम ट्रीट करता येतात. जेव्हा डेंटल अलाइनमेंटचे प्रॉब्लेम मी बोलते त्यामध्ये दात खूप मोठ्या प्रमाणात बाहेर असणं, तोंड बंद न करता येणं किंवा दात खूप वेडेवाकडे असणं, दातांमध्ये फटा असणं, अन्न चावायला त्रास होत असणं किंवा काही उच्चार न करता येणं, ह्यासारखे सुद्धा डेंटल प्रॉब्लेम डेंटल अलायनर्सच्या साहाय्याने सहज करता येतं. तिसरं एक मिसकन्सेप्शन असतं की लोकेशनचं बॅरियर आहे की सपोज मला जर अलायनरची ट्रीटमेंट घ्यायची आणि मी एका छोट्या गावात आहे तर मी नाही घेऊ शकत कारण ही ॲडव्हान्स मोडॅलिटी झाली, तर हा पण एक गैरसमज आहे. अलायनरच्या ट्रीटमेंटला जसं मी आधीही सांगितलं की डेंटल फॉलोअप्स हे खूप कमी रिक्वायर्ड असतात.
डेंटल रिलेटेड प्रोसिजर हार्डली 1 किंवा 2 व्हिजिटमध्ये मॅनेज होण्यासारखे आहेत. त्यामुळे तिथं लोकेशनचं बॅरियर कुठलंच नाही आहे. जर तुम्ही छोट्या गावात असाल आणि तुम्हाला वाटत असेल की डेंटल अलायनर्सने ट्रीटमेंट करून घ्यायची, एका व्हिडिओ कन्सल्टेशन थ्रू तुम्हाला व्यवस्थित गाईड केलं जातं. तुमचं माप कुठल्याही डेंटिस्टकडनं घेऊन ते आम्हाला कुरिअर करता येतं. त्याच्यावर तुमचं अलायनरचे व्हिडिओज आम्ही बनवतो. ते जर तुम्हाला पटत असतील तर इमिजिएटली अलायनर्स हे डिलिव्हर केले जातात. त्यामुळे जे लोकेशन बॅरियर ब्रेसेसच्या केसमध्ये येतं ते अलायनरच्या केसमध्ये नाही आहे. त्यामुळे हा पण एक गैरसमज आहे की ह्या सिटीमध्ये अलायनर्सच्या ट्रीटमेंट किंवा ह्या गावात कोणी करत नाही तर मला करता नाही येणार. तर हा एक गैरसमज झाला. चौथा गैरसमज की पेशंटला हे पण वाटत असतं अलायनर्स लावल्यावर मला सर्टन फूड खाता नाही येणार. सिन्स अलायनर्स रिमूवेबल आहे, तुम्ही ते काढून तुम्हाला हवे असलेले अन्नपदार्थ खाऊ शकता. अजून एक गैरसमज पेशंटचा हा पण असतो की डेंटल ट्रीटमेंट जेव्हा आम्ही करायला लागतो किंवा अलायनर्स बसू, ब्रेसेस बसू, तर ओरल हायजीन मेंटेन करणं फार डिफिकल्ट होईल. माझे दात खूप किडतील. हो, दात किडू शकता ब्रेसेसच्या केसमध्ये मी म्हणेल, कारण ब्रेसेसमध्ये अडकलेले अन्नपदार्थ काढणं थोडं ट्रिकी होतं. पण अलायनरच्या केसमध्ये तुम्ही अलायनर काढून नॉर्मल जसा ब्रश करता तसा ब्रश जर केला तर दात किडण्याची संभावना फार कमी होते. चौथा एक मेजर मिसकन्सेप्शन हे पण आहे की पेशंटला वाटतं की ही पेनफुल प्रोसिजर असणार आहे. सिन्स अलायनर्स हे कॅडकॅम जनरेटेड आहेत, त्याच्यामध्ये एका लिमिटपेक्षा जास्त फोर्स ॲड नाही करता येत. ब्रेसेसमध्ये तरी आम्ही कधी कधी एक्स्ट्रा इलास्टिकने फोर्स टाकू शकतो की एखादा दात ओढायचा असेल तर, पण अलायनर्समध्ये तो ऑप्शनच नाही आहे. त्यामध्ये लो आणि कॉन्स्टंट फोर्स असतो, त्यामुळे कुठल्या पेशंटला पेन होण्याचा चान्स फार कमी आहे. त्यामुळे हा पण एक गैरसमज आहे की माझ्यासाठी हे पेनफुल होईल. लिटरली कुठल्याच पेशंटला अलायनर्सच्या ट्रीटमेंटमध्ये पेन होत नाही. अजून एक मिसकन्सेप्शन मी म्हणेल की कॉस्ट रिलेटेड आहे. पेशंटला वाटतं की डेंटल अलायनर्स हे खूप कॉस्टली ट्रीटमेंट आहे, खूप खर्चिक बाब असणार आहे. तसं सांगायला गेलं तर रेग्युलर ब्रेसेसचे जे आपली कॉस्टिंग असते त्यापेक्षा हार्डली 10 ते 15% कॉस्ट अलायनर्सची जास्त आहे. पण ती 10 ते 15% कॉस्ट तुमचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स जर तुम्ही मायनस केला विजिट्सचा, जसं ब्रेसेसला मी म्हटली की तुम्हाला एव्हरी 3 वीक्स जावं लागतं, अलायनरच्या केसमध्ये तुम्ही घरी ही ट्रीटमेंट घेताय तर ते बॅलन्स होऊन जातं. आणि प्लस त्यामध्ये अलायनरच्या केसमध्ये तुम्हाला बल्क पेमेंट करण्याची गरज नसते. आमच्या क्लिनिकला असणाऱ्या सगळ्या केसेसमध्ये आम्ही EMI फॅसिलिटी दिल्या आहेत की ज्यामध्ये पेशंटला ते एकदम बर्डन नाही होत. जर सपोज तुमची ट्रीटमेंट 7 ते 8 महिन्यासाठी चालणार असेल तर त्या टप्प्याटप्प्याने तुम्ही 8 महिन्यांमध्ये पेमेंट करू शकताय. त्यामुळे हे खूप कॉस्टली आहे, मी हे अफोर्डच नाही करू शकत, हा पण एक चुकीचा समज आहे. तर अलायनर्सच्या रिलेटेड हे सगळे मेजर गैरसमज आहेत मी म्हणेल. आणखी एक असं मला एक शंका अशी आली म्हणून विचारते, जनरली आपण जेव्हा ब्रेसेस लावतो तेव्हा जॉ स्ट्रक्चर बिघडतं, तर अलायनर्सच्या बाबतीत असं काही होतं का की ह्या केसमध्ये तुमचा जॉ स्ट्रक्चर थोडं चेंज होऊ शकतं किंवा तुमची ठेवण चेहऱ्याची जबड्याची थोडी बदलू शकते? अलायनर्सच्या केसमध्ये मी म्हणेल जॉ स्ट्रक्चर, आपण जॉ म्हणजे बोनचा विचार करतोय, जर आपण बोनला हलवत नाही आहे तर जॉ स्ट्रक्चर चेंज नाही होणार. पण त्यामध्ये मी एक मेजर सांगेल, मात्र ओठांची ठेवण चेंज होऊ शकते. आपले दात हे ओठांनी सपोर्टेड असतात. जेव्हा आपण दातांना मागे मूव्ह करू ऑटोमॅटिकली लिप फॉल बॅक होतो. म्हणून ज्या पेशंटच्या ह्या कंप्लेन असतात की मला तोंड बंदच नाही करता येत, त्या केसमध्ये विथ अलायनर्स आम्ही दातांचं अँग्युलेशन जर चेंज केलं तर त्यांचे ओठ व्यवस्थितपणे बंद व्हायला लागतात. आणि जॉ स्ट्रक्चर जेव्हा चेंज करण्याचा विचार असतो त्यासाठी एक पर्टिक्युलर एज असतं, ज्याला मी म्हणेल प्री प्युबर्टल ग्रोथ स्पर्ट, म्हणजे 13 वर्षाचे बच्चू, आतले बच्चू ज्यांच्यामध्ये मिक्स डेंटिशन असतं, ज्यामध्ये तोंडामध्ये काही दुधाचे दात असतात, त्याचबरोबर परमनंट टीथ असतात, असल्या पेशंटमध्ये मात्र आम्ही जॉ स्ट्रक्चर चेंज करू शकतो. त्याला ग्रोथ मॉडिफिकेशन म्हटलं जातं. ही ट्रीटमेंट बच्चूंमध्ये होते, मी म्हणेल प्री प्युबर्टल एजमध्ये ही करता येते. विथ अलायनर्स शक्यतो जे आपण करतो हे डेंटल मॉडिफिकेशन आहे, ज्याने आपण लिप्सचं स्ट्रक्चर चेंज करू शकतो. नक्कीच. डॉक्टर प्रियांका यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर अनुभव कसा होता आणि कशा प्रकारे त्यांना परत चांगले दात आणि चांगला डेंटल अलाइनमेंट करून ट्रीटमेंट मिळाली ते आपण पाहूया. Hi, I was very worried about my smile, so I checked many websites and I visited Fireliner website. So there were many options. So I chose video consultation, and they gave me all information regarding Fireliners and my treatment plan.
plan. They showed me my pre-treatment and post-treatment videos, and I saw major difference between this treatment. Within 2 to 3 months, there is many difference between my teeth, and so thank you Fireliner team, and my treatment is going very well. डॉक्टर, यानंतर खरं तर आम्हाला तुमच्या क्लिनिकविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की ज्यांना ही ट्रीटमेंट करायची आहे? बरं, क्लिनिकबद्दल सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षांपासून आम्ही ब्रेसेसच्या अलायनर्सच्या ट्रीटमेंट करतो आहेत. आमच्याकडे 10 ते 15पेक्षा जास्त डेंटिस्टची मोठी टीम आहे. सगळ्या मोडॅलिटीज, अगदी डेंटल इम्प्लांटपासून डेंटल ज्वेलरी मी म्हणेल, किंवा ॲडव्हान्स टेक्निक असतील, लेझर रिलेटेड, डिपिगमेंटेशन म्हणेल, नंतर अगदी कवडी देण्याचे प्रकार असतील, लहान बाळांच्या हेड्यांचे दातांचे विकार असतील, असल्या सगळ्या ट्रीटमेंट आम्ही अंडर वन रूफ प्रोव्हाइड करतो. पेशंटला एक्सरेसाठी, कुठल्या टेस्टसाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आमचं डायग्नोस्टिक सेंटर हे क्लिनिकमध्येच आहे. दिवसातले म्हणेल आठवड्यातले 7ही दिवस आम्ही काम करत असतो. मंडे टू संडे 9 to 9 क्लिनिक ओपन असल्यामुळे बाहेरगावच्या पेशंटसाठी सॅटर्डे आणि संडेला येऊन सहज ट्रीटमेंट घेणं शक्य झालेलं आहे. त्यामुळे माझा जो मोटो होता स्माईल फॉर ऑल, त्यामध्ये सगळ्या एज ग्रुपसाठी, सगळ्या इकॉनॉमिकल स्टेटससाठी आणि ॲज वेल ॲज सगळ्या डेंटल प्रॉब्लेमसाठी जे स्माईल प्रोव्हाइड करायचं होतं ते आम्हाला जमतं आहे. इनफॅक्ट डेंटल अलायनर्सच्या ज्या ट्रीटमेंट आहे हे बाहेरगावच्या पेशंटलाही व्हिडिओ कन्सल्टेशन थ्रू त्यांना त्यांचे अलायनर्स कुरिअर करून आम्ही सहज प्रोव्हाइड करू शकतो आहे. त्यामुळे मी मोस्टली पेशंटला हेच सांगेल की पूर्वी जसं ब्रेसेससाठी कुणाकडे तरी जावं लागत होतं तसं आता राहिलेलं नाही. ही पेनफुल ट्रीटमेंट राहिलेली नाही आहे. अलायनर्सच्या साह्याने अगदी पेनलेस पद्धतीने घरी बसल्या बसल्या तुम्ही तुमचं ड्रीम स्माईल अचीव करू शकताय. त्यामुळे अशा नवीन टेक्निकचा फायदा करून घ्या. आयुष्य हे सुंदर आहे, ते हसत जगा. नक्कीच. तुम्हालाही जर काही समस्या असतील दातांशी संबंधित, तसंच तुमच्या स्माईलशी संबंधित, तुम्हाला चांगलं प्लॅन्ड स्माईल हवं असेल, सुंदर हास्य हवं असेल, तर नक्कीच तुम्ही पुण्यात डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाऊ शकता आणि डेक्कन डेंटल क्लिनिकमध्ये जाऊन तुम्ही या सगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट घेऊ शकता. तसंच डॉक्टरांचं मार्गदर्शनसुद्धा घेऊ शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकी चांगली माहिती दिलीत या सगळ्या सब्जेक्टविषयी, या सगळ्या विषयाविषयी, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच. यानंतर आपण इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.